नमस्कार. आचार्य 90 FM वर सर्वांचे मनपूर्वक स्वागत. श्यामची आई या पुस्तकातील कथांचे वाचन करीत आहोत. आज मी स्वावलंबनाची शिकवण कथेचे वाचन करीत आहे. मी लहानपणी पोथ्या पुराणे पुष्कळ वाचली, परंतु संस्कृत स्तोत्रे वगैरे मला फारशी येत नव्हती. प्रणम्य शिरसा देवम, अनंत वासुकेम शेषम, अच्युतम केशवम विष्णू अशी 2-4 लहान लहान स्तोत्रेच येत होती. अनंतम वासुकीम हे नागाचे स्तोत्र आहे. ते नागपंचमीच्या दिवशी आजोबांनी मला शिकवले होते. परंतु रामरक्षक आहे हे अप्रतिम स्तोत्र मला काही येत नव्हते. विष्णू सहस्रनाम मी रोज वडिलांच्या पुस्तकावरनं म्हणत असे, त्यामुळे तेही मला पाठ होऊन गेले होते. वडिलांना रामरक्षा येत होती, परंतु त्यांनी ती मला शिकवली नाही. रामरक्षेचे पुस्तकही आमच्याकडे नव्हते. मी लहानपणी रामाचा भक्त असल्याने रामरक्षा आपल्याला येऊ नये याचे मला खूप वाईट वाटत असे. आमच्या शेजारी गोवन भटजी परांजपे राहत होते. त्यांचा एक मुलगा भास्कर, त्याच्याजवळ रामरक्षेचे पुस्तक होते. तो रोज 1-2 श्लोक पाठ करीत होता. संध्याकाळ झाली म्हणजे भास्कर आमच्याकडे येऊन ते श्लोक म्हणे. ते ऐकून मला लाज वाटे व भास्करचा खूप राग येई. आपला अहंकार दुखावला गेला की आपणास राग येत असतो. आपण नेहमी आपल्या भोवती असणाऱ्यांची स्वतःबरोबर तुलना करीत असतो. या तुलनेत आपण जर हिरकस ठरलो तर आपल्याला राग येत असतो. उंच मनुष्य पाहून जो खुजा बुटबेंगण असतो त्याला त्याचा तिरस्कार वाटतो. आपल्याहून दुसरा हुशार आहे असे पाहून आपण दुःखी होतो. भास्करला रामरक्षा येते याचे मला वैषम्य वाटे आणि मुद्दामूनच परोचा स्तोत्र वगैरे म्हणायच्या वेळेसच आमच्याकडे येऊन ते पुस्तक जरा तो ऐटीतच म्हणे. त्यामुळे तर मला जास्ती चीड येईल. हा आपणास मुद्दा चिडवण्यास ऐटीने येतो असे पाहून मी फार संतापे. एके दिवशी भास्कर मला म्हणाला, श्याम, आता 10 श्लोक माझे राहिले आहे. आणखीन 5 दिवसांनी माझी सारी रामरक्षा पाठ होईल. तुला कुठे येते? मी एकदम संतापलो, चिडीच गेलो. मी त्याच्या अंगावर धावून गेलो व ओरडलो, भाषा, पुन्हा येशील तर बघ मला हिणवायला. तुम्हाच येते हे माहीत आहे आम्हाला. एवढी काही ऐट नको. तुमच्याजवळ पुस्तक आहे म्हणून. अरे माझ्याजवळ जर तुझ्या आधी पाठ केली असती मी. मोठा आलाय पाठ करणारा. जा आपल्या घरी, येऊ नको आमच्याकडे, नाही तर मारीन हा मी. आमची शब्दाशब्दी व बाची ऐकून आई बाहेर आली. तिने भास्करला विचारले, काय रे भास्कर, श्यामने तुला का मारले? भास्कर म्हणाला, श्यामची आई, मी नुसते म्हटले की आणखीन 5-6 दिवसांनी सारी रामरक्षा पाठ होईल. तर तो एकदम चिडून माझ्या अंगावर धावून आला व म्हणे तुला मारील, नाहीतर चालता हो. आई माझ्याकडे वळून म्हणाले, हो का रे श्याम, असे आपल्या शेजारच्यांना म्हणावे का? तूच तर 4 त्यांच्याकडे जाशील. मी रागातच म्हणले, तो मला मुद्दाम हिणवायला येतो. तुला कुठे येते रामरक्षा असे मला सारखा हिणवत असतो. विचार त्याला, त्याने असे म्हटले की नाही ते. जसा काय अगदी साळसूद, स्वतःचे काही सांगत नाही, खोटारडा कुठला. आई म्हणाली, मला रामरक्षा येते व तुला येत नाही असे त्याने म्हटले. त्यात काय रे त्याने चिडवले? खरे ते त्याने सांगितले. आपला कमीपणा दाखवला म्हणून रागवावे कशाला? तो कमीपणा दूर करावा. तू सुद्धा रामरक्षा शिकावी असे भास्करला वाटते म्हणून तो तुला चिडवतो. राम विजय, हरी विजय पुन्हा पुन्हा वाचतोस, पण रामरक्षा पाठ का नाही करत? मी म्हणालो, भाऊ मला शिकवत नाही आणि माझ्याजवळ पुस्तकही नाही. आई म्हणाली, भास्करचे पुस्तक आहे ना, त्याला नको असेल तेव्हा घेत जा, नाही तर त्याच्या पुस्तकावरून ते उतरून घे आणि पाठ कर. भास्कर आपल्या घरी गेला व मी मनातल्या मनात निश्चय करीत होतो, येत्या रविवारी सारी रामरक्षा उतरून घ्यायची असे मी ठरवले. मी कोरे कागद घेऊन त्याची वही शिवली, लेखणी चांगली तयार करून ठेवली व रविवारची वाट पाहत बसलो. रविवार उजडताच मी भास्करच्या घरी गेलो. भास्कर कदाचित पुस्तक देणार नाही म्हणून एकदम भास्करच्या आईजवळ मी गेलो व तिला गोड शब्दात म्हटले, भीमाताई, भास्करला रामरक्षेचे पुस्तक आजच्या दिवस मला द्यायला सांगता का? मी रामरक्षा उतरवून घेणार आहे. मला पाठ करायची आहे. आज सुट्टी आहे. मी सबंध दिवसभर लिहून काढेल.
भीमाताईंनी भास्करला हाक मारली व त्या म्हणाल्या, भास्कर, श्याम एवढा मागतो आहे तर दे आजच्या दिवस ते पुस्तक त्याला. तो काही फाडणार बिडणार नाही. श्याम, शाईचे डाग वगैरे नको पाडू, नीट जपून वापर, दे रे त्याला. परंतु भास्कर देण्यास तयार नव्हता. तो म्हणला, आज सुट्टी असल्यामुळे उरलेली सारी रामरक्षा मी पाठ करणार आहे. मी नाही त्याला देणार पुस्तक. माझे पाठ करायचे राहिलेले आहे. भीमाताई भास्करवर रागवल्या. तुझे अगदीच आजच आडले आहे का, नाही का रे? उद्या परवा पाठ कर. तुझ्या शेजारचाच न श्याम, त्याच्याजवळ कसली आडी दाखवतोस? दे त्याला, नाहीतर बघ. भीमाताईंचा राग भास्करला माहिती होता. भास्करने रागारागाने ते पुस्तक मला आणून दिले. मी ते पुस्तक घरी घेऊन आलो. लिहावयास एकांत मिळावा म्हणून गुरांच्या गोठ्यात जाऊन बसलो. गुरे चरावयास गेली होती. दौत, लेखणी, वही सारे सामान सिद्ध होते. रामरक्षा लिहायला सुरुवात केली. दुपारच्या वेळेपर्यंत बहुतेक रामरक्षा लिहून झाली. दुपारची जेवणे होताच पुन्हा लिहायला बसलो. लिहिणे संपले. त्यावेळेस मला किती आनंद झाला, केवढी कृतार्थता वाटत होती. माझ्या हाताने लिहून काढलेली रामरक्षा. माझ्या आईने माहेरी जुन्या वेदाधिकांच्या हस्तलिखित पोथ्या कितीतरी होत्या. ठळक, वळणदार अक्षर, कुठे डाग नाही अशा त्या पोथ्या मी पाहिल्या होत्या. पूर्वी हिंदुस्थानात सर्वत्रच हातांनी पुस्तके लिहून घेत. सर्व जगात तीच पद्धत होती. त्यांचे अक्षर मोत्यासारखे सुंदर, त्याला मान मिळत असे. मोरोपंतांच्या चरित्रात काशीतील कितीतरी हस्तलिखित ग्रंथ त्यांनी स्वतः लिहून घेतले होते, ते दिले आहे. त्या काळास आळत माहीत नव्हता. छापखाने नव्हते. पुस्तकांची टंचाई. काशीहून पुस्तके मोरोपंत बारामतीस मागवून घेत व त्यांचे हस्तलिखित करून पुन्हा काळजीपूर्वक परत पाठवीत. समर्थांच्या मठांमधून ग्रंथालय असत व हजार हजार पोथ्या हस्तलिखित त्यांच्या ठेवलेल्या असत. आज छापखाने आहेत, गल्लोगल्ली आहेत. पुस्तकांचा खूप सुकाळ आहे, तरी ज्ञान बेताचेच आहे. मनुष्याचे डोके अजून खोकेच आहे. जीवन सुधारले किंवा सुसंस्कृत झाले, अधिक माणुसकीचे झाले, अधिक प्रामाणिकपणाचे व कर्तव्य दक्षतेचे झाले, अधिक त्यागाचे व प्रेमाचे झाले असं काही दिसत नाही. परंतु ते जाऊ दे. मला त्या दिवशी खूप आनंद झाला होता खरा. भास्करने पुस्तक मी लिहून दिले. काय रे श्याम, इतक्या लवकर लिहून झाले? भीमाताईंनी विचारले. मी म्हटलं, हो, ही पहा वही. भास्करला दुपारून पाठ करायला पुस्तक हवे ना, म्हणून मी सारखा लिहितच होतो. अरे वा, छान आहे तुझे अक्षर. आता पाठ कर, म्हणजे भास्कर तुला चिडवणार नाही. मी घरी आलो व रामरक्षा सारखी वाचत होतो. एका आठवड्यात पाठ करून टाकायची असे मी ठरवले. पुढच्या रविवारी वडिलांना एकदम चकित करायचे असे मनात मी योजले. रोज मी रामरक्षेची कितीतरी पारायण करत होतो, देवच जाणे. परंतु वेळ मिळताच वही हातात घेत असे. मला संस्कृत व्याकरण येत नव्हते, तरी मला पुष्कळ अर्थ समजत होता व पाठ करताना खूप खूप आनंद होत होता. शेवटी दुसरा रविवार आला. माझी रामरक्षा पाठ झाली. संध्याकाळी वडील केव्हा बाहेरून येतात व त्यांना रामरक्षा म्हणून केव्हा एकदा दाखवतो असे मला झाले होते. शेवटी संध्याकाळ झाली. घरात दिवे लागले. आकाशात तारे चमचम करू लागले. मी अंगणात फेऱ्या घालत रामरक्षा मनातल्या मनात म्हणून बघत होतो. वडील आले. हातपाय धुवून घरात गेले. त्यांनी विचारले, काय श्याम, परवचा स्तोत्र वगैरे झाले का सारे? मी एकदम म्हटलं, हो, सारे झाले. तुम्ही माझी रामरक्षा म्हणून घेता का? ते एकदम म्हणाले, अरे, तू कधी शिकलास आणि कोणी शिकवली? मी सांगितले, भास्करच्या पुस्तकावरनं उतरून घेतली व पाठ केली. बघू दे तुझी रामरक्षेची वही. ते कौतुकाने म्हणाले. मी माझी वही त्यांच्या पुढे ठेवली. वहीची पाने सुंदर आखलेली होती. डाग कुठेही नव्हता, परंतु अक्षर थोडे किरटे होते. वडील म्हणाले, शाबास, अक्षर नीट आहे, परंतु जरा जरा लांबट काढावे रे, असे बुटके काढू नये. म्हणून आता मी रामरक्षा खडा म्हणून दाखवली. वडिलांनी माझ्या पाठीवरनं हात फिरवला. त्यातील तो आनंद कसा वर्णन करून सांगता येईल. जेवणे होऊन वडील बाहेर गेले व मी आईजवळ गेलो. आई बघ, कशी आहे माझी वही. मी तुला कुठे दाखवली होती?
मी तुझ्यावर रागवलं होतं असे प्रेमाने म्हटले. आई म्हणाली, तू उतरून घेतलेस हे मला माहिती होते. तुझे अक्षर बघावे म्हणून कितीदा मनात येत होते, परंतु तू आपणहून दाखवशील अशी मला आशा होती. तू मला त्या रविवारीसच दाखवायला हवी होतीस. आपण चांगले केलेले आईला दाखवायचे नाही तर कोणाला? वाईटाबद्दल आई रागवेल, परंतु चांगले केल्याबद्दल आई जितके मनापासून कौतुक करेल तितके कोण करेल बरे? आपला मुलगा गुणी होत आहे याचा आनंद आईला किती होत असेल. तो माझा आनंद तू माझ्यापासून 8 दिवस का लपवून ठेवलास? रोज वाटे श्याम आज आपली वही मला दाखवील व मी त्याला पोटाशी धरेल, परंतु आईवर रागवलास ना? हो ना? आईला मी वही दाखवली नाही. बरे, पण जाऊ दे. आता झाले की ती रामरक्षा पाठ पुस्तक नाही म्हणून रडत बसला असतास तर झाली असती का? अरे, आपल्याला हात पाय डोळे सारे आहे. स्वतःच्या पायावर उभे राहावे. त्याला बुद्धी आहे, मनात निश्चय आहे, त्याला सारे काही आहे. असाच कष्ट करून मोठा हो. परावलंबी कधीही होऊ नको. परंतु त्यात एक गोष्ट लक्षात ठेव, दुसऱ्यापेक्षा आपल्याला अधिक येते या गर्वाने कोणाला हिणवू नकोस, कोणालाही तुच्छ लेखू नकोस. दुसऱ्यालाही आपल्या जवळचे द्यावे व आपल्यासारखे करावे. असे बोलून वही हातात घेतली. तिला आनंद झाला, कृतार्थता वाटली. त्या पहिल्या पानावर रामाचे चित्र असते किती बरे झाले असते की झाली ती रामरक्षा. अरे, तो मोहन मारवाडी देईल तुला चित्र. त्याच्या दुकानातील कापडावरून असतात. माग त्याच्याजवळ व चिकटव. तू आज देवाला फार आवडशील हो श्याम, म्हणून तू कष्ट करून सारे लिहून काढून त्याचे स्तोत्र पाठ केलेस.